आपण पाहत आहात जनसंवाद लाईव्ह न्यूज, निपक्ष बातम्या, निस्वार्थ भूमिका। जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 31 रांजणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संजय भाऊ निवृत्ती बनसोडे व प्रियंका अर्जुन गेंड यांची निवडणूक चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस लोणारवाडी येथे वस्ती भागात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने घेतली आघाडी। ग्रामस्थांचा प्रचंड प्रतिसाद। तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून 61 रांजणी पंचायत समिती गण उमेदवार प्रियंका अर्जुन गेंड व 31 रांजणी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार संजय भाऊ निवृत्ती बनसोडे यांना प्रचंड विजय करा असे आवाहन करण्यात आले आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय भाऊ निवृत्ती बनसोडे यांनी मतदारांना केले आवाहन। जनसंवाद लाईव्ह न्यूजसाठी प्रतिनिधी रामचंद्र कोरे देशिंग। विश्वास टाकून रांजणी जिल्हा परिषद संघातून मला उमेदवारी दिली। आता ही उमेदवारी माझ्यासाठी एक आनंददायक बाब आहे। या गटातून मला जनतेचा उमेदवार म्हणून जनतेने ही निवडणूक हातात घेतली आहे। शिवाय आमदार रोहितदादा पाटील या एका युवा आमदाराला या तालुक्यातून महायुतीचे नेते एकत्र येऊन या आमदारांना विरोध करत आहेत। खरं तर विरोध करण्यापलीकडं त्यांच्या हातात काहीच शिल्लक नाही। विधानसभेची निवडणूक होऊन 1 वर्षाचा कालखंड होत आहे आणि या निवडणुकीत जे काही दिवसापूर्वी एकमेकाच्या विरोधात उभे राहिले आणि पुन्हा त्यांनी हातात हात मिळवून सत्ता काबीज करण्यासाठी आमदार रोहितदादा पाटील यांच्या विरोधात उभे राहिले, परंतु जनतेने ही अभद्र युती नाकारली आणि आमदार रोहितदादा पाटील यांना तासगाव कवठे मंकाळ विधानसभा मतदारसंघातून 30,000 मताच्या फरकाने लीड देऊन विजयी केले। आता रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघातून मी कुणावरही वैयक्तिक टीका टिप्पणी न करता मी गेल्या 40 वर्षात केलेलं काम आणि जिल्हा परिषदेमध्ये निवडून गेल्यानंतर करणार काम हे जनतेसमोर मांडणार आहे। आरोग्य, शिक्षण, पाणी आणि शेतीचे प्रश्न हे मूलभूत प्रश्न आहेत। या मूलभूत प्रश्नांची सोडवणूक करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे। शिवाय रांजणी गणातून आमच्या पक्षाच्या प्रियंकाताई अर्जुन गेंड या निवडणूक लढवित आहेत। त्यांचंही चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस आहे। आम्ही दोघेजण या गणातून किमान 3,000 मताची आघाडी घेऊन कुमारी प्रियंकाताई गेंड या विजयी होतीलच आणि मला या गणातून 3,000 मताचं लीड मिळेल। तसेच हिंगणगाव गणातून मला इतकंच लीड मिळेल आणि मी या गणातून 10,000 मताचं लीड घेऊन विरोधकांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त होईल। हा बालेकिल्ला उद्ध्वस्त करण्यासाठी माझ्या पाठीशी या मतदारसंघातील सर्वसामान्य जनता, गोरगरीब मतदार उभे आहेत। आता या मतदारांच्या मदतीनेच विरोधकांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केल्याशिवाय मी स्वस्थ बनणार नाही। या मतदारसंघातून निवडून आल्यानंतर माझा विजय हा स्वर्गीय आराबा पाटील यांना अर्पण करेन। खरं तर तालुक्यात रांजणी जिल्हा परिषद मतदारसंघातच काय
तालुक्यामध्ये स्वर्गीय आराबा पाटील यांच्या विचारांचा मोठा पगडा आहे. उभा महाराष्ट्र स्वर्गीय आराबांना ओळखतो आणि आराबांच्या आचार आणि विचारांची मशाल हातात घेऊन मी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध आहे. मला 7 तारखेला तुतारीच्या चिन्हावर बटन दाबून विजयी करावं. तसंच रांजणी गणातून आमच्याच पक्षाच्या आणि आमदार रोहितदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली उभ्या असलेल्या प्रियांकाताई अर्जुन गेन यांचं मशीनवरील नंबर 1चं चिन्ह तुतारी आहे. त्या तुतारीच्या चिन्हावरही मतदारांनी बटन दाबून त्यांनाही मोठ्या प्रकारे विजयी करावं असं मी तुमच्या माध्यमातून जनतेला आवाहन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जनसंवाद लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.